मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कोणी राजकारण करू नये. आज दुसराच दिवस आहे आणि अशा विषयात ठीक आहे चौकशी झाली पाहिजे. का झालं, कशामुळे झालं, कोणाचं दुर्लक्ष झालं हा विषय ठीक आहे. पण काहीतरी संशय व्यक्त करायचा, काहीतरी पॉलिटिकली बोलायचं मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे. त्या विषयावर कोणी बोलताना थोडं गांभीर्य लक्षात घेऊन विषयाचं बोललं पाहिजे. चौकशी सखोल होते. दिल्लीहून सगळ्या टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत, दिल्लीच्या टीम आलेल्या आहेत. सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे. स्वतः मंत्री त्या खात्याचे त्या ठिकाणी होते, गृहमंत्री येऊन गेलेत. पण विनाकारण काहीतरी संशय तयार होईल अशा पद्धतीने कोणी बोलू. काही वक्तव्य असे आहेत की ते राजकीय आहे. मला वाटतं एवढ्या गंभीर विषयामध्ये एवढ्या दुर्दैवी ही घटना आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की थोडं आपण सांभाळून बोललं पाहिजे. बहुत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा विलिनीकरण होईल अशा चर्चा रंगत आहेत आणि होणार असल्याचं सुद्धा अगोदर चर्चा होती. अजितदादांच्या काळातही 8 फेब्रुवारीला ती घोषित होईल असं सांगितलं जात होतं. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? मला वाटतं हा दोन्ही पक्षांचा विषय आहे. म्हणजे अजितदादा गट असेल आणि शरद पवार साहेबांचा गट असेल हा त्यांचा दोघांचा विषय आहे. आता त्या संदर्भामध्ये काही आधी हालचाली सुरू होते असं आपण दाखवत होतो. तशा पद्धतीने काही मूव चाललेली होती. पण आता अकाली दादा आपल्यातून निघून गेलेत. खरं म्हणजे हे खरं नखलनीय आहे पण वस्तुस्थिती आहे. आता पुढे काय होतं या संदर्भामध्ये हालचाली होतील पण मला वाटतं 2-3 दिवस तरी जाऊ द्यावे लागतील. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे अशी आता मागणी पुढे येते. याकडे सगळं कसं बघतो? मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दादा गटाचा प्रश्न आहे. या संदर्भात आम्ही काही टिप्पणी करणं हे काही मला वाटतं योग्य होणार नाही. पण हा सर्वस्वी त्यांचा विषय. त्यांचे जे आमदार आहेत, त्यांचे सर्व नेते आहेत दुसऱ्या फळीतले, ते या बाबतीत विचार करतील, ठरवतील. माननीय मुख्यमंत्री मोदयांची मला वाटतं त्यांनी कारण आपण यातच बघितलं की भेटही घेतलेली आहे. जास्तीत मला काही या विषयात माहिती नाही. काल मुख्यमंत्री महोदय मुंबईला गेले आणि मी पुण्याहून इकडे आलेलो आहे, जळगावला आलेलो आहे. भाजपने अजितदादांमध्ये 70,000 कोटींचे आरोप घोटाळ्याचे आरोप. मला वाटतं हे विषय हे आरोप मागे घ्यावेत अशी ही खरी श्रद्धांजली ठरायला सज्जन. मला वाटतं या विषयामध्ये कुणीही राजकारण करू नये मला असं वाटतं. म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय बोलतोय काय नाही तर याला थोडंसं आपण आपला कंट्रोल ठेवला पाहिजे मला असं वाटतं. त्यामुळे 2-4-5 दिवस नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला. पण आज दुसराच दिवस आहे आणि आपण काय बोलतो आहोत मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण केलंच पाहिजे का आणि त्याची काही काळवेळ असते की नाही हा माझा प्रश्न खरा म्हणजे. अर्थसंकल्प आता देवेंद्र फडणवीस सादर करतील असं आहे. अर्थसंकल्प आज ते सांगणं कठीण आहे. अजून अधिवेशनाला वेळ आहे. म्हणजे लगेच उद्या परवा अधिवेशन नाही आहे. तोपर्यंत अजून काय घडामोडी होतात, कशा पद्धतीने पुढची मंत्रिमंडळाची रचना होते. दादांकडे 3-4 खाते होते ते कुणाकडे जातात. ते माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज भेटलेले आहेत, ते ठरवतील. उपमुख्यमंत्री सहित अनेक खाते होते पण मात्र खाते अजित पवार गटाकडे जाणार का इतर कोणत्या पक्षाकडे जाणार? आता मी काही पक्षाचा सर्व आहे का? तुम्ही मला हा प्रश्न विचारता म्हणजे किती चुकीचं खरं म्हणजे असं नाही आहे. मला वाटतं की आता या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते या संदर्भावरती आपले सभागृहाचे नेते आहेत ते या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेतील. हो, लाडक्या बहिणीमुळे राज्य मागे पडल्याचं केंद्रीय सर्वेक्षणामध्ये सांगितलं जात आहे आणि आर्थिक परिस्थिती बिघडली राज्याची असं म्हटलं जातं. पण खरं म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही 50 रुपये दरमहा देतो नाही. त्यातून खरं म्हणजे जे बिचारे रंजले गांधलेले आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा आमच्या भगिनींनासुद्धा त्यांनासुद्धा त्याचा फायदा मिळतोच आहे. ठीक आहे थोडं इतके पैसे तिकडे गेल्यामुळे थोडाफार फरक पण मला वाटतं तोही पडणार नाही. मी तर असं म्हणेल माननीय मुख्यमंत्री आमचे एवढे कुशल आहेत की त्या संदर्भाबद्दल तीसुद्धा जी गॅप आहे तीसुद्धा ते भरून टाकतील. तिथे कुठेही काही फरक पडेल विकासावर. आपण बघतात किती विकासाची कामं झपाट्याने चाललेली आहेत, किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या ठिकाणी राज्यामध्ये चाललेली आहेत. आपणच बघतात सगळ्याजवळ बघा, कुठे बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा अतिशय वेगाने कामं सुरू आहेत. थोडाफार फरक पडत असेल पण त्यातूनही आमच्या भगिनींचा विकासच होतो आहे. ते गरीब आहेत, त्यांना खरं अर्थ गरजू आहेत, त्यांना गरज आहे, त्यांच्याकडे हा पैसा जातो ना, हा कुठे वाया जातो आहे. हा सुद्धा विकासच आहे खऱ्या अर्थी. गरीब माणसाला मदत 2 पैसे कर्ज मिळाले, 50 रुपये कर्ज मिळाले तर हा सुद्धा विकासाचाच एक भाग आहे मला असं वाटतं. अपघातासंदर्भातल्या सर्व गोष्टी बाहेर पडाव्यात म्हणून राज्य सरकारने CIDच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आणि CIDच्या माध्यमातून तपास देखील सुरू झाला. मी म्हणत मग CID करू द्या, CBI करू द्या, झालं पाहिजे ना. अपघात झाला कसा हे कळायला पाहिजे. म्हणजे आम्ही पण अचंबित आहोत. मी त्या ठिकाणी धावपट्टी काल 2 बघितली, ॲक्शन तर स्थळावर त्या ठिकाणी गेलो.
की स्ट्रीप लागायच्या आधी जीवन खाली कोसळलं कसं, मग ते वरतूनच काही बिघाड होता का ते जे दाखवलं त्या फोटोमध्ये असं तिरपं होऊन गेलेलं होतं उतरताना अगदी 100 फूटवरती 200 फूटवरती. म्हणजे खरं वस्तुस्थिती काय, ब्लॅक बॉक्स काढलेला आहे त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, पण नेमकं काय झालं हे समोर आलं पाहिजे. अन्यथा याच्यामध्ये चूक कोणाची आहे, तर चूक असून कोणाला काही शिक्षा काही देता येत नाही, पण नेमकं चुकलं काय हे समोर आलं पाहिजे आणि पुढच्या वेळेला अशा दुर्घटना होणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे. भाऊ संजय राऊत म्हणतायत की भाजपचे जर दादावर प्रेम असेल तर त्यांनी 70,000 कोटीचे जे आरोप दादांवर केले ते माईक नीचेले जळगावच्या महापौराचं श्रद्धांजली अर्पण करताना आपण सांगितलेलं की दादा काही चुकले तर मी त्यांच्याशी बोलायचो. नेमकं मागच्या भाषणामध्ये देखील त्यांनी भाजपवर आरोप केला. नाही, ज्यावेळेला आरोप व्हायचे किंवा दादा त्याचे प्रवक्ते बोलायचे त्यावेळेला मी दादा सांगितलं की दादा थोडं थांबून थोडं जरा बोलायला नको. मी दादांचे माझे खूप चांगले संबंध होते, कोणाला विचारा, त्यांच्या नेत्यांना सगळ्यांना विचारा, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या पहिल्या दादानंतरच्या तरी आपल्याला सांगतील. कॅबिनेटमध्ये सुद्धा दादा ना माझ्याविषयी बोलल्याशिवाय त्याची कॅबिनेटच पूर्ण होतो. विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सोबत होतो त्या विरोधात होतो, समोर असताना सुद्धा दादा माझ्याबद्दल काय काय बोलते तुम्हीच सगळं टी व्हीवर दाखवलेलं आहे. आणि नंतर मग आम्ही बाहेर आल्यावर खूप एकमेकांना ओढायचो बोलायचो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हेही खरं आहे. मागच्या वेळी दादा ज्यावेळेला खायच्या बाबतीत बोलले मी म्हटलं दादा आपण असं बोलू नका, आणि ते नाही त्यांचे प्रवक्तेसुद्धा बोलायचे.